हाय गाईज, वेलकम टू लर्न विथ वैशाली. आज आपण मे आणि माईट यांच्याविषयी खूप छानपैकी सेंटेन्स बनवणार आहोत. पण काय होतं, आपण सेंटेन्समध्ये मे पाहिल्याच्यानंतर विचार करतो की अरे यार, हे काम कितपत होऊ शकतं, आणि माईट असेल तर त्या कामाची शक्यता किती होऊ शकते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होऊ शकतो. तर सर्वात अगोदर आपण मेची माहिती करून घेऊ की मे हा काय काम करतो आणि माईट काय काम करतो. तर मे जो आहे ना वाक्यामध्ये, तो जे काही काम करण्याची त्याची कदाचित आहे. मे आणि माईट हे कदाचित आहे, ते काम कदाचित. पण ते सुद्धा मे जर असेल ते 50 ते 60% होऊ शकतं ते काम. जसं की आय मे गो टू मार्केट, गो टू द मार्केट. तर माझी शक्यता आहे की मी आज जाणार आहे, मला गरज आहे. पण आय माईट गो टू द मार्केट म्हणजे मी काय करणार आहे, माझ्या मूडनुसार करणार आहे. म्हणजेच काय, माईटची जी कदाचित जी क्षमता आहे किंवा ती काम करण्याची जी मूड आहे किंवा ते काम झालं पाहिजे हे सगळं सांगण्यासाठी ते काम फक्त 30% होण्याची शक्यता. मे आणि माईट कदाचित येतं. जसं की माझ्या मैत्रिणीने मी बोलवलंय तर मी म्हणेल बहुतेक ती कदाचित येईल. शी मे कम टू द पार्लर. तर येईल ते मला माहिती आहे, कारण काल कॉल झाला होता, काल आमच्या दोघींचा कॉल झाला होता. तर ती येईल हे मला माहिती आहे, कारण ती बोलली होती. पण मला जर माझ्या दुसऱ्या क्लायंटनी मैत्रिणीने विचारलं का ग ती येणार आहे का, जर मी असं म्हटलं तर शी माईट कम टू द पार्लर, नाही सांगणार. म्हणजे ती येऊ ही शक्यता कमी आहे, कारण आमचं काही बोलणं झालेलं नाही. जसं की त्या मे मध्ये शक्यता 60% आणि माईट मध्ये शक्यता 30%. तर चला तर आपण वेळ न घालवता आपला जो प्रॉपर जे पर्पज आहे ते समजून घेऊ. मेचे सेंटेन्स तयार करताना आपण सहज जर असं लॉजिक लावून घेतलं आणि ते काम केलं तर अजून एक पॉईंट मी सांगते महत्वाचा, की मे जर सेंटेन्स मध्ये आलं किंवा आपण बोलताना मे जर वापरला तर ते काम होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. जर सेंटेन्स मध्ये माईट जर आलं तर शंका जास्त आहे. शक्यता कमी आहे पण शंका जास्त आहे. चला तर लेट्स बिगिन. मे 60% शक्यता, माईट 30% शक्यता. आता सर्वात अगोदर आपण एक सेंटेन्स घेऊ. आय मे गो टू द मार्केट. खरंच मी असा प्लॅन केलाय की मला जावं लागेल, माझं काही प्रॉडक्ट संपलंय, तर आय मे गो टू द मार्केट शक्यता आहे मी आज जाणार आहे. पण जर मी म्हटलंच आय माईट गो टू द मार्केट, तर मी काय करणार आहे, माझं प्रोडक्ट आहे, मला माहिती आहे की 2 दिवस अजून जाणार आहे, त्याच्यामुळे माईट आहे जाण्याचा माझ्या मूडनुसार आहे. क्लायंट नसेल तर मी विचार करेल 30% मध्ये आहे. तर हे मे आणि माईट शक्यताचे प्रमाण आहे. 30% मे मध्ये, माईट मध्ये, मे मध्ये 60%, माईट मध्ये 30% काम होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे पूर्ण फॅमिली, शी असो, वी असो, आवर्जून मे पूर्ण फॅमिलीमध्ये आर, यू, वी, दे, ही, शी, इट आपण जे वापरतो त्या जी क्रिया येणार आहे, जी क्रिया येणार आहे तिचं जे रूप आहे ते फर्स्ट वन वालच असणार आहे. जसं की शी मे कम टू पार्लर. मे बहुतेक ती येणारच आहे. वी माईट, इथे गो टू द मार्केट, विजिट, वी माईट विजिट माय पार्लर. म्हणजेच काय की मला असं वाटतंय बहुतेक आम्ही पार्लरला व्हिजिट देणार आहे दुसऱ्या. तर म्हणजे ठरवलंय ना, आमचा एक सेमिनार आहे तर जाण्याची शक्यता आहे 60%. पण एक मिनिट, शी मे कम टू द पार्लर म्हणजे ही पार्लरला जाण्याची शक्यता जास्त आहे हिची. पण वी माइट व्हिजिट माय पार्लर, इथे शक्यता कमी आहे, 30% शक्यता आहे आम्ही पार्लरला व्हिजिट करणार आहे याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे आपण जर इथून पुढे काही बोलत असो, जसं की
खूप खास आहे. जसं की आपण मॉडल एक्झलरी समजून घेतोय, तर कॅन आणि कुड यांची क्षमता कशी आहे? बरोबरीची आहे. फक्त कॅन प्रेझेंटमध्ये वापरला जातो, कुड भूतकाळात वापरला जातो. तर शक्यता दोघांची सारखी आहे. पण आज आपण जो टॉपिक शिकत आहोत त्याच्यामध्ये मेची शक्यता जास्त आहे, माईटची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे आपण जर सेंटेन्स बनवायला लागलो तर आवर्जून आपल्याला माहिती आहे जर होणार नाहीये, तर आपण अशा प्रकारे आपण आपले सेंटेन्स आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही थोडे थोडे बोलणार आहेत, एखाद्याला मी प्रॉमिस करते तर मी तिथे आवर्जून म्हणणार आहे आय मे प्रॉमिस फॉर यू. तिथे शक्यता जास्त आहे. पण आय माईट म्हटलं तर मी ते प्रॉमिस म्हणजे नक्की कॉफी पिण्यासाठी जे जायचंय ते प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही, असं होऊ शकतं. त्याच्यामुळे इथून पुढे जर आपल्याला काही बोलायचंय तर खास मेकडे लक्ष देऊ, माईटकडे लक्ष देऊ आणि खूप छान टॉपिक समजून घेऊ. म्हणजे काय होईल, आपण रोज रेग्युलरमध्ये जे काही छोटे छोटे सेंटेन्स बोलणार आहोत ते खूप छानपैकी आपल्याला समजल्यामुळे आपण बोलू शकतो आणि आपला कॉन्फिडन्स नक्कीच वाढू शकतो. चला तर तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा, कारण आजच्या टॉपिकमध्ये किती सोपं आहे. जसं की सुरुवातीला सब्जेक्ट, नंतर मे किंवा माईट वापरायचं आहे आणि क्रिया म्हणजेच वर्ब येणार आहे. एकदम सिंपल वेने आपण हे सेंटेन्स बोलू शकतो. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. पण त्याच्या अगोदर तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एनकरेज करतं पुढच्या व्हिडिओसाठी. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. बाय.